स्पीड गावची खबर न्यूज। तटकरे आणि थोरवे वाद संपुष्टात आल्याचे महेंद्र थोरवेंचे सुतोवाच। कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी खोपोलीमध्ये झालेल्या एका पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्यातील वाद संपुष्टात येण्याचे सुतोवाच थोरवे यांनी केले। मागील 7 ते 8 वर्षांनंतर तटकरे कुटुंब व आमदार थोरवे यांच्यातील वाद विकोपाला गेले होते। त्यामुळे आमदार थोरवे अगदी खालच्या थरावर जाऊन तटकरे यांच्यावर टीका करत होते। मात्र आता आमच्यातील संघर्ष थंडावला असल्याची प्रतिक्रिया थोरवे यांनी खोपोलीच्या कार्यक्रमात दिल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे। पहा काय म्हणाले थोरवे। आज माझी थोडी ओझरती चर्चा शिंदे साहेबांबरोबर त्या ठिकाणी झालेली आहे, पण याच्यामध्ये बरेचसे सुद्धा त्या मीटिंगला आम्ही साहेबांशी चर्चा या ठिकाणी केलेली आहे। माझ्या मते आता राज्यामध्ये शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीचं सरकार या ठिकाणी आहे। मधल्या काळामध्ये शिवसेनेमध्ये आणि राष्ट्रवादीमध्ये जे काही मतभेद जिल्ह्यामध्ये झालेले होते, या संदर्भात थोडी आता तटकरे साहेब स्वतः शिंदे साहेबांशी बोलले आहेत। त्यामुळे थोडीशी या कटुतामध्ये थोडीशी शिथिलता आलेली आहे। आम्हाला सुद्धा शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की आपल्याला संघर्ष अशा पद्धतीने आता पुढील काळामध्ये करायचा नाही। त्यामुळे राज्यामध्ये जे काय आज 3 पक्ष एकत्रपणे येऊन चांगलं काम सुरू आहे, विकासात्मक दृष्टिकोन ठेवून हे काम होत असताना तटकरे साहेबांना सुद्धा विश्वासात घेऊन पुढील काळामध्ये मसला नगरपंचायतीमध्ये एकत्रपणे बसून निर्णय त्या ठिकाणी होणार आहे। आणि तो निर्णय दोन्ही लोकांना, म्हणजे जे आता पात्र नगरसेवक आमचे आहेत ते असतील आणि तटकरे साहेबांचे नगरसेवक असतील, या सगळ्यांना विश्वासात घेऊन ती सत्ता पुन्हा त्या ठिकाणी बसवली जाईल आणि चांगला विकास मसल्याच्या जनतेला अपेक्षित असणार त्या ठिकाणी केला जाईल। आणि आमचा सुद्धा जिल्ह्यामध्ये आता जे काही कटुता त्यामध्ये आमच्यात होती राष्ट्रवादी आमच्यामध्ये, ती सुद्धा आता कमी होत चाललेली आहे। आजही आदित्यताई आम्ही बरोबर होतो, तटकरे साहेब सुद्धा आमच्या बरोबर आज होते। त्यामुळे शिंदे साहेबांशी सुद्धा चर्चा त्याच्या संदर्भात झालेली आहे आणि पुढील काळामध्ये लवकरात लवकर रायगडचा हा असणारा पालकमंत्रीचा तिढा सुद्धा संपवून एक रायगडला विकासात्मक दृष्टिकोन ठेवून रायगडचा विकास जोमाने कसा होईल हा पुढील काळामध्ये आम्ही तिन्ही, भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल आणि राष्ट्रवादी असेल, जसं जिल्हा परिषदला एकत्र त्या पद्धतीने आलेलो आहोत, अशाच पद्धतीने आता आमच्यातली असणारी कटुता बाजूला ठेवून विकासात्मक दृष्टिकोन ठेवून रायगडचा विकास करण्यासाठी तटकरे परिवार असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल आणि भारतीय जनता पार्टी एकत्रपणे त्या ठिकाणी काम